नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं। मी सध्या आलोय शिवनेरी किल्ल्यावरती। शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून 90 किलोमीटर दूर आहे। शिवनेरीचा घाट साधारण 2-3 किलोमीटर लांब आहे। जुन्नर पासून इथे 5 मिनिटाचा रस्ता आहे। गाडी पार्किंग आपण रस्त्यामध्येच करतो। गाडी पार्किंग करताची वेगळी सोय नाहीये, मात्र या घाटामध्ये आपल्याला गाडी पार्किंग करावी लागते। इथे प्रवेश शुल्क 50 रुपये घेतले जाते। घाट पण अगदी सोपा आहे, फार काही वेगळी वळण अजिबात नाहीयेत। सरळ माथ्यापर्यंत आपली गाडी येऊ शकते। बाहेर जरा पावसाची रिमझिम चालू आहे। आता या रिमझिम मध्ये आपण हा किल्ला संपूर्ण बघणार आहोत। इथे गाड्या पार्किंग करण्याकरता अशा रस्त्यावर जागा दिलेली आहे। गाड्या इथपर्यंत येऊ शकतात। आपण इथून असं वळून आलोय यू टर्न घेऊन, आणि इकडे गाड्या अलाउड नाहीत, तरी पण काही गाड्या लावलेल्या आहेत। इथपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे आणि इथून पुढे लगेचच पायऱ्या चालू होतात। या पायऱ्या आपल्याला पूर्ण वरती बालेकिल्ल्यापर्यंत घेऊन जातात। ही वरती जी दिसत आहेत ती बौद्धकालीन लेणी आहेत। आपण तिकडे वरती जाणार आहोत। आपण आता जवळपास 50 पायऱ्या चाललो आहे आणि आपल्याला पहिलाच दरवाजा लागलेला आहे। हा दरवाजा काळ्या घडीव पाषाणामध्ये बांधलेला आहे आणि याच्या आतल्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत। दरवाजाच्या वर जायला अशा प्रकारच्या रचना आहे। इथून आपल्याला पूर्ण शहरावरती लक्ष ठेवता येते। इथून जुन्नरचे विहंगम असे दृश्य दिसते। हा शिवनेरीच्या 7 दरवाजांपैकी दुसरा दरवाजा, याला गणेश दरवाजा असेही म्हटलेले आहे। हा दरवाजा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखला जातो। हा जो जिना आहे तो आतल्या बाजूने चालू होतो आणि वरती छतापर्यंत जातो। सध्या इथे पाऊस झाल्यामुळे वातावरण एकदम चिंबसे झाले आहे। हा तिसरा दरवाजा, याला पीर दरवाजा असे म्हटलेले आहे। इथे काही ठिकाणी पडझड झालेली दिसते। हा भाग मात्र अजून चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय। गडावर अशा छोटेखानी बागा पण आहेत। या बहुतेक लहान मुलांना विश्रांतीसाठी केल्या असाव्यात। पिण्याच्या पाण्याची अशी उत्तम व्यवस्था गडावर जागोजाग केलेली आहे। आपण इकडून वरती आलोय या मार्गाने। हा जुना मार्ग असावा बहुतेक, इथूनच सुरुवातीला मावळेवर जात असावेत आणि हा आता नवीन मार्ग। हा नंतर दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत। हा हत्ती दरवाजा, इथे येण्याकरता आपल्याला हत्तीच्या सोंडीसारखी वाट लागते, त्याच्यामुळे बहुतेक याला हत्ती दरवाजा म्हटलेले असावे। इथे 2 रस्ते फुटतात, एक जातो बाले किल्ल्याकडे आणि दुसरा जातो शिवाई मंदिराकडे। तर आपण प्रथम शिवाई मंदिराकडे जाऊया। आपण आता शिवाई देवी मंदिरापाशी पोहोचलो आहोत। शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडील कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवी मंदिर आहे।
हे आहे शिवाई देवीचं मंदिर. मूळ गर्भगृह आयताकृती असून त्यासमोरील लाकडी खांबावर उभारलेला सभामंडप आहे. गर्भगृहात शिवाई देवीची तांदळा रूपातील आणि महिषासुरमर्दिनी रूपातील मूर्ती आहे. शिवाई मातेचे दर्शन करून मी आता चाललो आहे बौद्धकालीन लेणी बघायला. मंडळी, ही पहा शिवनेरी लेणी. या ठिकाणी लेणीसुद्धा कोरण्यात आलेली आहे. शिवनेरी किल्ल्यावरती अशा प्रकारच्या लेणीसुद्धा आहेत. आपण आतमध्ये जायचा प्रयत्न करूया, मात्र ते रस्ता खूप निसरडा आहे. आपण पुढे एखादा सोपी जर वाट असेल तर तिथे जाऊया. हे पाहिजे पूर्ण हा जो भाग आहे पूर्ण इथे पूर्ण लेणी कोरलेली आहेत. ही बाब अनेकांना माहिती नसते की या साईडला लेणीसुद्धा आहेत. शिवाजी मंदिराच्या बाजूलाच जवळच इथे ही मंदिर लेणी कोरलेली आहेत. ते भरपूर अशा लेणी आहेत. आपण त्या वरच्या लेण्यामध्ये जायचा प्रयत्न करूया. शिवनेरच्या या भागात गर्दी तशी कमी असते. तिकडे फारसं कोणी येत नाही. हे पहा, हा पूर्ण रिकामाच आहे. हा जो डोह आहे हा खोल असणारा शंकाच नाही. ही वाट घसरली आहे. या लेण्यामध्ये आणखीन एक इथं दुसरी लेणी आहे. इथे आवाज घुमतोय तुम्ही ऐकला असेल तर. आणि इथे मंदिर दिसतंय कोणतं तरी. या प्रकारचे इथे खड्डे पण बनवलेले आहेत. कदाचित जुन्या काळी त्याचा उपयोग कुठेतरी होत असणार. अतिशय शांत अशी ही लेणी आहे आणि ते आवाज खूपच घुमतोय. माझाच प्रतिध्वनी मला परत परत ऐकू येतोय. या खोलीत बहुतेक आवाज घुमणार नाही. या खोलीत एवढा घुमत नाही, पण त्या खोलीत घुमतोय. इथेही घुमते तसा. ते वरती पाण्यामुळे बहुतेक असा प्रकार झाला असावा. आणि हा मोठा स्तंभ आहे. त्याच्या चारी बाजूला आपण एक वेढा मारूया. तर मंडळी, अशा प्रकारे या गुहेमध्ये आवाज घुमतोय. ते प्रकाश कमी होता. आता या मी खिडकीपाशी बसल्यामुळे इथे प्रकाश जास्त येतोय. प्रचंड शांतता येते. ओम नमः शिवाय. पाहिला. तर मंडळी, आपण आता लेणी बघितली शिवनेरीची. अशा लेण्या इथे भरपूर पुढे सुद्धा आहेत. आपण आता पुढे जाऊया मेन बालेकिल्ल्यावरती. आणि बालेकिल्ल्यावरती अजून तिथले माहिती घेऊया, तिथे पॉइंट्स पाहूया. शिवाई मंदिर आपण दर्शन केल्यानंतर पुन्हा मध्येच हा एक मार्ग सापडतो. हा बहुतेक आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाईल. आपण तिकडे सध्या जाऊया. आता मग या रस्त्यानेच वरती जाऊया. शिवनेरी पावसाळ्यामध्ये एकदम असा निसर्गरम्य वाढतो.
हा आहे मीना दरवाजा। सुरक्षेच्या दृष्टीने हे दरवाजे वळणावळणाने बनवलेले आहेत, त्यामुळे शत्रूला सहज प्रवेश करता येत नाही। हा या किल्ल्याचा अंतिम दरवाजा, याला कुलूप दरवाजा असे म्हटले गेले आहे। इथून पुढे गेल्यावर आपल्याला अंबरखाना लागतो। हा अंबरखाना जरा अपेक्षेपेक्षा जरा मोठाच आहे, बाहेरून लहान वाटतो पण आतून खूप मोठा आहे। खरं तर अंबरखानाचा हेतू हा धान्य साठवण्यासाठी केला जातो। हे वरचे चित्र जे आहेत ना, त्यातून पूर्वीच्या काळी गहू ज्वारी वगैरे असे धान्य खाली ओतले जात आणि या संपूर्ण परिसरात पूर्ण धान्याने भरलेला असायचं। जसे जसे वर येऊ तसे अशा प्रकारची वाट लागते। पायऱ्या संपूर्ण तर ही वाट चालताना ती कशा ओढ वाटत नाही, ही उलट सोपी वाटते। भयंकर वारा सुटली सध्या आणि या वाऱ्यामध्ये अतिशय मन प्रसन्न होत आहे। ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणारा पाऊस, त्यामुळे ते अद्भुत अशी अनुभूती येत आहे। आपण शिवरायांच्या जन्मस्थळाच्या भेटीला चाललो आहोत आणि वारा तुफान सुटला आहे। जाताना असे संरक्षण कडेकडे सुद्धा आहेत आणि इकडे पहा, हे जे आहे हे वरून दरडोळे कोसळली तर इथला जो प्रवास आहे तो सुरक्षित राहण्याकरता अशा प्रकारे दगडांनी आणि जाळ्यांनी मिळून अशा प्रकारची तटबंदी केलेली आहे। पावसाचे पाणी सुद्धा या रस्त्यावरती आहे, घसरायची शक्यता आहे। लहान मुलांना जर इकडे आणलं तर लहान मुलांना पूर्ण गड फिरणे शक्यच नाही, खूप चालण्यासाठी खूप आहे ते, आणि एवढं पायऱ्यावर चढून लहान मुलं येतील असं वाटत नाही। त्या महिला वगैरे येत आहेत, त्यांना सुद्धा चालताना त्रास होत आहे। खूप चिखल असं दृश्य हा रस्ता झालेला आहे। गडावरच्या सुप्रसिद्ध या गंगा जमुना टाक्या, गडावरील सगळे पाण्याचा साठा याच टाक्यांमध्ये होता। त्या काळी गडाची पाण्याची जी तहान आहे त्याच टाक्या भागवायच्या। सध्या ते संरक्षण जाळी लावण्यात आलेली आहे, या अगोदर जाळी नव्हती, मात्र ही अलीकडेची जाळी लावण्यात आली असावी। हे समोर जे दिसतंय हे शिवकुंज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून ही वास्तू विकसित केली गेली आहे। येथे शिवाजी महाराजांचा अष्टधातूंनी बनवलेला पुतळा आहे। शके 1551 फाल्गुन शुद्ध तृतीया 19 फेब्रुवारी 1630 स्वराज्याचा सूर्य जन्माला आला। येथेच झाला होता छत्रपती शिवरायांचा जन्म। याच पाण्यात जोडलं होतं स्वराज्याचं एक स्वप्न।
पाऊस पुन्हा सुरू झाला इथे आणि आपण चाललो आहे कडेलट टोकाकडे. कडेलट टोकावरून तुम्हाला माहितीच आहे तिथे अपराध्यांना शिक्षा वगैरे दिली जात आणि उंच कड्यावरून त्यांना खाली ढकलून दिलं जातं. हेच ते कडेलट टोक. अशी तिथे उंच इमारत आहे आणि इथून खाली अपराध्यांना खाली ढकलून दिलं जातं. खूप अशी खोल अशी दरी इथं आहे. तर मंडळी, ही होती शिवनेरी किल्ल्याची एक छोटीशी सफर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय किंवा जय भवानी जय शिवाजी लिहायला विसरू नका. धन्यवाद.